हमारी किडनियां बिना रुके काम करती हैं, टॉक्सिन्स को फिल्टर करती हैं, फ्लूइड बैलेंस बनाए रखती हैं और हमारे शरीर को स्वस्थ रखने में मदद करती हैं। वर्ल्ड किडनी डे के इस खास मौके पर आइए जाने कि किडनी को हेल्दी कैसे रखा जाए। और इसी मौके पर आज हमारे साथ हैं शहर अकोला के जाने माने नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर अमोल भगत। सर्वात कॉमन किडनीचा आजार कोणता आहे? किडनीचे आजाराचे निदान होण्यासाठी पेशंटमध्ये जे लक्षणे असतात त्या लक्षणामध्ये सगळ्यात कॉमन लक्षणे आपण म्हणू शकतो लघवीमधून फेस जाणे, चेहऱ्यावर सुजन येणे, पायावर सुजन येणे, चालताना दम लागणे, उलट्या होणे, मळमळ होणे, हातपाय किंवा हड्ड्यामध्ये दुखणे आणि खूप अंतिम समयामध्ये पेशंटला पूर्ण शरीरावर सुजन येऊन अचानक खूप जास्त दम लागायला लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो। हे किडनीचे सामान्य लक्षणे आढळून येतात। किडनीचे आजार फक्त वृद्धांनाच होतात का की ते कोणालाही होऊ शकतात? किडनीचा आजार हा जन्मलेल्या बाळापासून वयस्कर लोकांना कोणालाही आणि केव्हाही होऊ शकतो। आता जर आपण सोनोग्राफीद्वारे पोटात होणाऱ्या बाळाला किडनीचा आजार आहे की नाही जन्माच्या पूर्वी सुद्धा आपण निदान करू शकतो। त्यामुळे किडनीचे आजार हे कोणाला आणि केव्हाही होऊ शकतो, पुरुषांना सुद्धा, स्त्रियांना सुद्धा, छोट्या बाळांना आणि वयस्क वृद्धांना केव्हाही होऊ शकतो किडनीचा आजार। किडनीला निरोगी ठेवण्यासाठी आपण कोणत्या सवयी लावल्या पाहिजेत? किडनीला निरोगी ठेवण्यासाठी काही मूलभूत गोष्टी आहेत, जसे की धूम्रपान करू नये, अल्कोहोल घेऊ नये, हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं आवश्यक आहे। त्यामध्ये तुम्हाला डेली 30 ते 35 मिनिट रोज व्यायाम करायला हवा। व्यायाम हा कुठल्याही पद्धतीचा, साधं तुम्ही वॉकिंग जरी केलं तरी सफिशियंट आहे। त्यासोबत जेवणामध्ये मिठाचं सेवन फार कमी प्रमाणामध्ये करायला हवं आणि ऑइलचं प्रमाण सुद्धा कमी प्रमाणात घ्यायला हवं। जंक फूड अवॉइड करायला पाहिजे। सोबतच आपल्याला शुगर असेल तर शुगरचा आजार नियंत्रणात असणं आवश्यक आहे, बीपी असेल तर बीपीचा आजार नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे आणि सोबत अननेसेसरी पेन किलर, ज्या वेदनाशामक औषधी आहेत ते घेऊ नये। ह्या जर गोष्टी आपण मेंटेन केल्या तर आपलं किडनी निरोगी राहू शकते। बदलत्या लाईफस्टाईलचा किडनीच्या आरोग्यावर कसा परिणाम होत आहे? आता आपण जर बघितलं तर बदलत्या लाईफस्टाईल मध्ये साधारणतः जंक फूडचा समावेश होतो आणि एक्सरसाइजची कमतरता होतं। यामुळे ओबेसिटीचे प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेले आहे। लठ्ठपणा झाल्यानंतर पेशंटला काही काळानंतर शुगरचा आजार होतो, बीपीचा आजार होतो आणि मग किडनीचा आजार होतो। आणि ओबेसिटीच्या प्रमाणामुळे किडनीच्या आजाराचे प्रमाण सुद्धा जास्त वाढलेले आहे। जागतिक किडनी दिनानिमित्त तुम्ही लोकांना काय मेसेज द्याल? जागतिक किडनी दिवस हा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये साजरा केला जातो आणि लोकांना किडनीच्या आजाराविषयी जाणकारी देण्याकरिता आपण हा दिवस साजरा करतो। तर जागतिक किडनी दिवसानिमित्त मी सगळ्या लोकांना इथे सांगू इच्छितो की ज्यांचे वय 30 वर्षापेक्षा जास्त त्यांनी वर्षातून 21 तरी स्वतःच्या किडनीची तपासणी करायला हवी। रक्तातील क्रिएटिनिन तपासायला पाहिजे आणि युरिन मध्ये प्रोटीनचे प्रमाण जातो की नाही हे सुद्धा चेक करायला पाहिजे। त्यासोबतच त्यांनी नेहमीमध्ये संतुलित आहार घेणं फार आवश्यक आहे। जेवणामध्ये मिठाचं प्रमाण फार कमी असायला पाहिजे, तळलेले पदार्थ, तेलाचे पदार्थ कमी असायला पाहिजे, रेग्युलर एक्सरसाइज करणे आवश्यक आहे आणि अननेसेसरी स्वतःहून पेन किलर गोळ्या खाऊ नये। ह्या जर गोष्टीचं आपण पालन केलं तर आपण होणारा किडनीचा आजार हा टाळू शकतो। सर्वात कॉमन किडनीचा आजार कोणता आहे? किडनीचे आजाराचे निदान होण्यासाठी पेशंटमध्ये जे लक्षणे असतात त्या लक्षणामध्ये सगळ्यात कॉमन लक्षणे आपण म्हणू शकतो लघवीमधून फेस जाणे, चेहऱ्यावर सुजन येणे, पायावर सुजन येणे, चालताना दम लागणे, उलट्या होणे, मळमळ होणे, हातपाय किंवा हड्ड्यामध्ये दुखणे आणि खूप अंतिम समयामध्ये पेशंटला पूर्ण शरीरावर सुजन येऊन अचानक खूप जास्त दम लागायला लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो। हे किडनीचे सामान्य लक्षणे आढळून येतात। किडनीचे आजार फक्त वृद्धांनाच होतात का की ते कोणालाही होऊ शकतात? किडनीचा आजार हा जन्मलेल्या बाळापासून वयस्कर लोकांना कोणालाही आणि केव्हाही होऊ शकतो। आता जर आपण सोनोग्राफीद्वारे पोटात होणाऱ्या बाळाला किडनीचा आजार आहे की नाही जन्माच्या पूर्वी सुद्धा आपण निदान करू शकतो। त्यामुळे किडनीचे आजार हे कोणाला आणि केव्हाही होऊ शकतो, पुरुषांना सुद्धा, स्त्रियांना सुद्धा, छोट्या बाळांना आणि वयस्क वृद्धांना केव्हाही होऊ शकतो किडनीचा आजार। किडनीला निरोगी ठेवण्यासाठी आपण कोणत्या सवयी लावल्या पाहिजेत? किडनीला निरोगी ठेवण्यासाठी काही मूलभूत गोष्टी आहेत, जसे की धूम्रपान करू नये, अल्कोहोल घेऊ नये, हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं आवश्यक आहे। त्यामध्ये तुम्हाला डेली 30 ते 35 मिनिट रोज व्यायाम करायला हवा। व्यायाम हा कुठल्याही पद्धतीचा, साधं तुम्ही वॉकिंग जरी केलं तरी सफिशियंट आहे। त्यासोबत जेवणामध्ये मिठाचं सेवन फार कमी प्रमाणामध्ये करायला हवं आणि ऑइलचं प्रमाण सुद्धा कमी प्रमाणात घ्यायला हवं।
जंक फूड अवॉइड करायला पाहिजे. सोबतच आपल्याला शुगर असेल तर शुगरचा आजार नियंत्रणात असणे आवश्यक आहे. बीपी असेल तर बीपीचा आजार नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. आणि सोबत अननेसेसरी पेन किलर, ज्या वेदनाशामक औषधी आहेत ते घेऊ नये. ह्या जर गोष्टी आपण मेंटेन केल्या तर आपलं किडनी निरोगी राहू शकते. A public awareness initiative from the makers of Zeblong and Zeblong tea.